नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचन मध्ये। तर आज आपण बनवतोय पाया सूप। तर त्यासाठी घेतले तिकडे 4 पाया, मीठ, हळद, पूर्ण खडे मसाले, लसूण, कोथिंबीर, तूप आणि 2 कांदे। आपण कांदा कापून घेऊया। आता आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची। आता आपल्याला लसूण आपण सोललेले आहेत ते बारीक कापून घ्यायचे आणि यानेच ठेचून घ्यायचे। तर आपला पाया नॉर्मल टोपामध्ये शिजणार नाही म्हणून आपण कुकर मध्ये लावतोय। डायरेक्ट याच्यामध्ये सूप करायचं आपल्याला। तर पाया बनवताना नेहमी तूप वापरायचं, त्यामुळे टेस्ट खूप छान येते सूपला। 1 चमचा तूप टाकतोय। तर आता याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकतोय बघा। मसाले टाकल्यावर आता याच्यामध्ये लसूण टाकतोय। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं असं। आता याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकतोय। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं सर्व। याच्यामध्ये आपण हळद, गरम मसाला आणि मीठ टाकतोय। आता याच्यामध्ये पाया ऍड करतोय आपण। आता याच्यामध्ये पाणी ऍड करतोय, आपल्याला किती सूप हवंय त्यानुसार आहे। तर कुकरचं झाकण लावायच्या आधी आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे यामध्ये। आणि चांगलं परत एकदा ढवळून घ्यायचं। याच्या 5 शिट्या करून घ्यायच्या आपल्याला। तर तुम्हाला ही पाया सूपची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। थँक यू।